राधे कृष्ण। आज आपण आलेलो आहोत अहिल्यानगर म्हणजेच नगर जवळील डोंगरगण या स्थानावरती। हे स्थान शरभंग ऋषीचे स्थान म्हणून ओळखले जाते। या ठिकाणी अशी आख्यायिका आहे की शरभंग ऋषीचा रोग नाहीसा होण्यासाठी साक्षात प्रभू श्रीरामचंद्र व माता सीता या ठिकाणी आल्याचे आढळून आलेले आहे। तसेच अशा कथा पण या ठिकाणी सांगण्यात येतात। हे जे ठिकाण आहे या ठिकाणी सीता मातेने स्नान केल्याची आख्यायिका आहे। याच झाडांच्या मागे नदीचा झरा आहे व भुयारातून नदी येते आणि त्याच पाण्यातील आणि त्याच ठिकाणी माता सीतेने स्नान केल्याची आख्यायिका आहे। तसेच या ठिकाणी सद्गुरू मंदिर, रामकुंड, दत्त मंदिर, हनुमान मंदिर, सीतेची नाणी, रामेश्वर मंदिर व आनंद सागर आहे। या परिसरामध्ये जीर्णोद्धार केलेला आपल्याला दिसून येतोय व सभा मंडप सुद्धा बांधलेला आहे। अत्यंत खडकाळ स्थानामध्ये या मंदिराची निर्मिती झालेली दिसते। तसेच या डोंगराच्या कडेकपाऱ्यामध्ये भगवान प्रभू श्रीरामचंद्राची, सीता मातेची सुद्धा आपल्याला मूर्ती आढळून येते। इथून दर्शन झालं की लगेच भगवान शंकराचं दर्शन आपण घेऊयात। ही पिंड प्रभू श्रीरामचंद्रांनी पूजलेली आहे असं येथील पुजाऱ्यांना विचारपूस केल्याच्या नंतर आपल्याला कळालं। भगवान श्रीरामांचं स्नान झाल्याच्या नंतर महादेवाची पूजा करण्यासाठी त्यांनी या पिंडीची स्थापना केल्याचे सांगण्यात येते व आपण बघू शकता की असा हा सगळा खडकाळ भाग असून निसर्गरम्य, अगदी निसर्गरम्य वातावरण आहे। राधे राधे।